हाय हॅलो नमस्कार. तर दुर्गा अकादमी या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज वाजलेले आहेत 1:30 ते 2 आणि ह्या टायमिंगला आम्ही चाललो आहे बाहेर. राधाला चल बोलले तर ती बोलली नको. तेव्हा मी हे आणि माझी भाऊजे हे बघा. तर असं आम्ही तिघं चाललो आहे बाहेर चाललो. तर बाहेर कुठं तर तुम्हाला गेल्यावर समजेल, तुम्ही ब्लॉग बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठं चाललेलो आहोत. आणि साधे सिंपल चाललेलं आहे, थोडा छोटासा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर मी कुठं चालले त्या ठिकाणाचं नाव थोड्या वेळानं सांगते. तर चला आम्ही आलो थोडंसं दुसऱ्या पाहुण्यांकडं पण गेलो होतो. तिथून परत ह्यांच्याकडं पण आलं, ज्या चुलतीकडे चालली होतो मी. तर मी आले देहूगावला आलेलं आहे. आणि आल्या मी स्वयंपाकाला लागले, कारण आज आहे माझ्या चुलत भावाच्या बायकोचं ढवळ जेवण. त्याच्यामुळं आम्ही आले देऊला. आणि आल्यापासून मी स्वयंपाकाला लागले होते, तेव्हापासून मला ब्लॉग घ्यायला जमलंच नाही. माझा ब्लॉग कुणी घेतलाच नाही, त्याच्यामुळे मी काही स्वयंपाक केलेला वगैरे काय काय कामं केली ती काही ब्लॉग घेतलाच नाही. डायरेक्ट केव्हा घेतला की ज्यावेळेस पाहुणे आले सगळे बाकीचे, माझ्या चुलत भाऊजया, सखी भाऊजई सखी भाऊजई तर माझ्यासोबतच होती. पण ही काही चुलत भाऊजई आहे, तिचा छोटासा बेबी रिवांश नाव आहे ह्याच्या तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये ह्याच्या वगैरे पाहिलेलं ह्या गाडवाला चट्टूश्या पिल्लूला बघा कसं नाटकं करते. ती बोलते ना की माझी बायकोला का घेऊन नाही आलो, मला बोलते, कारण आमच्या राधाला तो बायको म्हणते. तर म्हणते काय माहीत कुठं गेली, काय नाही काय माहिती, मला का आणलं नाही असं बोलते. आणि सगळेजण चिडवतात त्याला, तुझी बायको कुठे आहे, असं तुला उचलून काकाला घेते का तुझी बायको वगैरे म्हणून चिडवतात त्याला. म्हणून तसं करते आगाऊपणा. आणि संध्याकाळी आता 7:30 वाजले तरी पण आणखीन पाहुणे यायचे बाकीचे आहेत, म्हणून थांबलो आहे आम्ही कार्यक्रमाला. आणि सगळ्यांची अशी तयारी वगैरे चालली होती. आम्ही बाहेर गप्पा मारू द्या थोड्याशा. सगळेजण आल्यावर चुलत बहिणी, भाऊजया, भाऊ, त्यांची मुलं तेवढी आहेत, ती लेकरं बाप रे बाप, खूप सारे लेकरं आहेत आमच्या घरात, छोटी छोटी, खूप म्हणजे खूप. आणि सगळेजण तयार होऊन आम्ही, आणि त्यामुळं घरातलेच लोक होते, बाहेरचं अजिबात कोण नव्हतं. शेजारपाजारच्या फक्त 2-4 बायका लेडीज होत्या. बाकीचे सगळे घरातले जेवढे लोक थोडी लेकरं हे दिसत ना चिल्ली फिल्ली, हे सगळे आमच्या घरातले, भावाचे ह्याचे बहिणीचे हे अशी सगळे आमच्या घरातले लोक आहेत. ही छोटीशी मुलं पण, बाहेरचं अजिबात कोण नाही, कारण 2-3च लेडीज आहेत बाहेरच्या शेजारच्या त्यांच्या मैत्रिणी वगैरे. तर असा छोटासा घरच्या घरच, कारण हे माझी मोठा भाऊ म्हणजे छोटाच माझ्यापेक्षा आहे, त्याची बायको, आणि छोटीशी काही त्याची मुलगी आहे काही निती नाव आहे, आणि हा तिचा पप्पा ती मम्मी. तर असं मी ब्लॉग पण परिचयाला घ्यायला चालू केला. मी म्हणलं आल्यापासून काय ब्लॉग घेणं झालं नाही, त्याच्यामुळे म्हणलं आत्ता तर घेऊया ना. असंच लाईननी वगैरे मी बसलो होतो. आणि सगळ्यांचं काय घेतलं नाही, सगळ्यांनी ओळलेलं किंवा सगळ्यांनी हे केलेलं मी घेतलं नाही. माझं घेतलं थोडंसं, माझ्या दुसऱ्या का चुलत बहिणीचं, आम्हाला दोघीचं जास्त करून मी घेतलं, म्हणजे आम्ही हे केलेलं, बाकीच्यांचं काय घेतलंच नाही. आणि हा माझा पहिला नंबर नाही, मी खूप निम्म्यामध्ये हे केलं होतं, ओळ होतं, पण मी माझे एकटीचं स्वतःचं टाकले फक्त. आणि हे दोघंजण, माझा चुलत भाव आणि त्याची बायको, आणि त्याच्या बायकोला आता 7वा महिना, मग डिलिव्हरीसाठी जाणार होती म्हणून ढवळा जेवण, म्हणजे छोटंसं ढवळा जेवण, म्हणजे थोडक्यात किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम असं छोटासा घरातल्या घरात केला होता. आणि एकीकडे आहेर सगळ्यांनाच माहीत असेल की आहेर चढवणे म्हणजे एक असतात कपडे वगैरे आणलेले देणारा, त्याला आहेर चढवायचं असतं. तेवढे त्याच्यासाठी ह्यांना बाहेरून बोलून आणलं की चला पाहुणं आहेर चढवायचं आहे म्हणून. हे आहेर चढवायला आलेले इथं आमच्या चुलत्याला, कारण पाहुण्यांनी चढवायचं असतो आहेर. असं म्हणलं जातं की आहेर हा पाहुण्यांनी चढवायचा असतो. तर माझे भाऊ वगैरे होते, पण ते साईडला उभं राहिले होते, आणि ह्यांनी आहेर चढवला. आणि हे बघा, हे माझ्या भाऊजाईची मामी आणि तिचा बेबी, आणि ही माझी भाऊजाई. आणि इकडं बघा दिसते इकडं बहीण सगळेच बहिणीच आहेत, जास्त करून बहिणी आणि भाऊजाई आहेत, बाकीचे कोण नाहीत. आणि चुलत्या आहेत माझ्या. आणि बघा हे चालेल, इकडं माझी चुलत बहीण आहे, ती फोटो काढते, आणि दाजींना म्हणते दाजीकडे बघा मी तुमचा छान फोटो काढते. त्याच्यामुळे मग परत आणखीन सगळे हसायला लागले की दाजी तुमचा छान फोटो काढते असं म्हणले म्हणून. बघितलं का असं. आणि ही चुलत भाऊजाई पण, तर हे लागलेलं लाजायला की मला कशाला घेता बाई, मला कशाला घेता ताई म्हणून. आणि समोरची बहीण आहे, आणि ह्या दोघी भाऊजाई, तरी लागली लाजायला. मग कसं उभा कान झाकून उभा राहते माझ्यासमोर. मी म्हणलं तू काय जर केलं तर माझं टाकू नका बाई, मी नाही, मला नका दाखवू म्हणले. मी म्हणलं की आता तर टाकणारच तशी म्हणलीस म्हणून असं म्हणले. आणि ही पण सख्खी चुलत बहीण आहे माझी, ही पण सख्खी चुलत बहीणच आहे माझी. खूप साऱ्या बहिणी आहेत मला, आणि खूप सारे भाव आहेत. आम्ही खूप जण आहे, खूप खूप म्हणजे 10-15 जण, 20 जण आहे सगळे मिळून, चुलत भाव चुलत बहिणी वगैरे असे मिळून.
आणि हे आलं बघा पेढा. ते म्हणतात ना पेढा ठेवला निघाला की मुलगा आणि बर्फी निघाली की मुलगी असं असतं. तर हा एकटा गाडो काढायला लागला तसं लगे डायरेक्ट आपणच काढायला होता. त्याला मला अरे थांब नाही बाबा दोघांनी मिळून काढा ना, एकटं नसते काढायचं, दोघांनी मिळून काढायचं असते. मग त्या दोघांनी ठरवलं की कुठलं काढायचं आणि दोघांनी मिळून काढलं, हे उचललं आणि बघा दिसते तर काय पेढा बघा आहे का. तर पेढाच निघाला शेवटी. असं काय खरं असतं का नसतं काय मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असलं कमेंट करून नक्की सांगा. पण मी काय कधी कोणाचं बघितलं नाही आणि बघितलं खरं काय झालेलं नाही. पण माणसाचे असते ना की आहे असं म्हणायचं परंपरा आहे किंवा असं म्हणलं जातं की उघडल्यावर येते, खरं तर काय माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि ही आहे ती त्याची सख्खी बहीण आहे जी पेढा चारते ना ती वाली. ते दोघंच बहीण भावंड आहेत, एक बहीण आणि एक भाऊ, म्हणजे दोघं बहीण भावंडच आहेत. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की नक्की सांगा. हे छोटंसं ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि सगळ्यांना मी सांगितलं की मी ब्लॉग घेते, तर सगळेजण मला हाय वगैरे करायला लागले. हा स्माईल द्यायला लागले फोटो काढण्यासाठी वगैरे असं ना का. हे बघा सगळ्यांचे चेहरे हसस दिसून तुम्हाला, सगळ्यांचे चेहरे हसायला, कारण सगळेजण खूप खुश होते आणि सगळेजण मग फोटो काढायला लागले, व्हिडिओ घ्यायला लागले, म्हणून तर हे करत होते. हे बघा हे पण माझ्या बहिणीचं आहे, म्हणून हे पण माझ्या बहिणीचं आहे. ते छुटूकसं होतं, लय मोठं दिसायला लागले आता. आणि असा सगळा कार्यक्रम संपवून आम्ही निघालेलो आहोत घरी. आणि हे आले, खूप थंडी वाजते, खूप म्हणजे खूप थंडी वाजत होती. आणि हे आले गाडी घेऊन आणि मला म्हणते बाय बाय. म्हटलं मला घेऊन जात नाही का तुम्ही. आणि हे बघा गाडो आम्हाला कसं करते बाय 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 बाय. डॉक्टरला कसं करते बाय बाय, दोन करते बाय 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 बाय. आणि हे सगळे घरातली सगळी पूर्ण फॅमिली, बहिणी, भाव भावजया, छोटी छोटी मुलं सगळे आम्हाला बाय बाय करायला, सगळे घालवायला आम्हाला सगळे घालवायला आले. सगळे बघा तुम्ही बघू शकता, सगळे आहेत बाहेर, सगळे बाय बाय करते आम्हाला. आम्ही चाललो. आणि माझ्या गाडीमध्ये पण, आमच्या गाडीमध्ये पण माझे दोन भाऊजाई होत्या, एक सख्खी एक चुलत भाऊजाई, माझी एक चुलती, आणि आम्ही दोघं असं 5 जण होतो आम्ही. आणि आम्ही 5 जण चाललो म्हणून एवढे लोक आम्हाला बाय बायला करायला आले ना. काही चिट्टूशा काही मी पण भावाची मुलगी येतं अशी मला म्हणते काच खाली खाली कर ना, आत्तू काच खाली कर ना, अशी मला ओरडत होती. त्याला म्हणलं चल, तर मला म्हणते नको मी माझ्या पप्पाच्या गाडीत येते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.